मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटल या ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्घाटन प्रसंगी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी भाजपचे रवींद्रप्पा भेगडे उपस्थित झालेले आहेत। बानू ए बानू तर या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री गणेशजी देवेंद्र फडणवीस साहेब व महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री गणेशजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर सर्व जागा उपलब्ध आहे। सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने मंचावर सर्वप्रथम सन्मान मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार मंडळी श्री सुनील शेळके यांना विनंती करतो की सन्मानित करण्यामध्ये निवडसरचे डॉक्टर अमित वाघसर आपल्याला विनंती आपल्याशी उपस्थित आणि आपल्याला आपण कार्यप्रसंगी सांगण्याचा आणि अन्य विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि डॉक्टर साहेबांच्या वतीने आमदारांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आणि त्यांचा उद्या वाढदिवशी संपलेला होता त्यांना आम्हाला माहिती ॲडव्हान्स शुभेच्छा करायचा जवळ या सदस्य फिरवायचं विशेष सन्मान रिटायर कर्नल आणि या हॉस्पिटलचा सीओ अनिता राणे मॅडम आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपल्याला सन्मानित करण्यात येईल। अनिता राणे रिक्वेस्ट डॉक्टर ऋषभ आपण आपल्याला विनंती आहे त्याचप्रमाणे सन्मान डॉक्टर अमित वाघसर आपल्याला विनंती आहे मॅडम या हॉस्पिटलचा सीओ रिटायर कर्नल अनिता राणे मॅडम यांना सन्मानित ओके आ द्या आणि माझ्यामध्ये विनंती पूर्व दिनांक 22 जुलै ते 27 जुलै 2025 या कालावधीमध्ये या ठिकाणी शिबिर संपन्न होत असताना कार्यक्रमाचं प्रास्ताविक निरोसर्जन डॉक्टर अमित वाघसर यांना विनंती करतो की या कालावधीमध्ये या ठिकाणी शिबिर संपन्न होणार आहे। या शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या गोष्टी आणि डॉक्टर अमित वाघसर यांना
नमस्कार. आज 22 जुलैचे औचित्य साधून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्श हॉस्पिटलतर्फे आम्ही 22 जुलै ते 27 जुलैपर्यंत वैद्यकीय शिबिर म्हणजे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये आम्ही विविध प्रकारचे आजार जसं मेंदूचे मणक्याचे आजार असतील, मोतीबिंदूचे आजार असतील, डोळ्याचे, हृदयाचे, पुन्हा सांधेरोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या डिपार्टमेंटचे पिडियाट्रिक्सचे आजार असतील, या सर्व आजारांचे निदान आणि त्याची ट्रीटमेंट यासाठी आयोजन केलेलं आहे. या महाआरोग्य शिबिराचा मावळवासियांनी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य व्यवस्थित सांभाळावे हाच त्याचा मागचा उद्देश आहे. स्पर्श हॉस्पिटल मागच्या 8 वर्षापासून मावळमध्ये खूप उच्च प्रकारची ट्रीटमेंट, मेंदूची शस्त्रक्रिया असेल, मणक्याची शस्त्रक्रिया असेल, त्याच्यासाठी खूप कष्टाने काम करत आहे. आपल्याला त्याचे रिझल्ट पण दिसत आहेत. खूप सारे पेशंट त्याच्यामध्ये असे आहेत, आता पण काही नातेवाईक असे ज्यांचे अगोदर ऑपरेशन झालेले ते पुन्हा या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. मला स्पर्श हॉस्पिटलच्या उभारणी आणि जडणघडणीमध्ये आमचे लाडके आमदार श्री सुनील अण्णा शेळके आमदार होण्याच्या अगोदरपासून त्यांची खूप मला मदत झालेली आहे. त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचं नाव घेतो. त्यांच्या अण्णांचे अपरोक्ष त्यांना माहिती पण नसेल की सुधाकर यांनी मला किती वेळा मदत केलेली आहे, पण या कुटुंबाला मला खूपच मदत झालेली आहे. आणि आमचे मित्र श्री रवी अप्पा बेगडे यांची पण मला खूप मदत होते. तर तुम्ही लोकप्रतिनिधी तुमच्याकडे जे पेशंट गरीब आहेत किंवा त्यांचे रेशन कार्ड अवेलेबल आहे, आमच्याकडे महात्मा फुले योजना 1 महिनाभर चालू झालेली आहे, पण त्या दरम्यान तुमच्या डिपार्टमेंटचं आणि तुमच्या कार्यक्रमाचं एवढं सहकार्य आहे की आम्ही या 1 महिन्यामध्ये जवळपास 100 मणक्याचे ऑपरेशन केले. रवी अप्पांना पण विनंती करतो, एक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे एक कार्यकर्ते पेशंट जे काही येतात त्यांना पण मदत करण्यासाठी स्पर्श हॉस्पिटल आहेत, त्यांनी पण त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं. स्पर्श हॉस्पिटल मावळवासियांच्या सेवेत कायम तत्पर राहील आणि महाआरोग्य शिबिर 7 दिवस चालेल, ते तिथून पुढे पण चालू राहणार आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि आम्ही सर्वांना या योजनेचा आणि या स्पर्श हॉस्पिटलचा लाभ करून देऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांमध्ये समाज आपल्या विनंती आहे. शुभेच्छा. आणि आमदार दोनच घेतले. यानंतर शिबिराला शुभेच्छा देते निवडणूक प्रमुख त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या दोनही नेत्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्श हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर आदित्य आणि डॉक्टर उषा वाघ मॅडम यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मावळ तालुक्यातील जनतेला महात्मा फुले योजना असेल, ESIC असेल, अशा विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून उपचार होतात. त्यासाठी या आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके, आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय विठ्ठल शिंदे, पंचायत समितीचे सदस्य माननीय दयावरावजी काळके, आमचे मित्र आणि शहराचे माजी अध्यक्ष मोठ्या आवाजात आवाज संजय भाऊ मालुसकर, विष्णू मोरे, संजय भाऊ पेढे, सर्वच व्यासपीठावर मान्यवर माझे सर्व विशाल भाऊ असेल आणि तालुक्यातून अनेक विविध भागातून उपचारासाठी उपक्रम आपल्याला सर्वांना माहिती असेल की आता उपचार घेत असताना प्रायव्हेट हॉस्पिटलला खूप प्रमाणामध्ये नागरिकांना त्या ठिकाणी पैसे मोजावे लागतात, परंतु
आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून अनेक योजना नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. आपण पाहिलं असेल 2014 पासून जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणि नरेंद्रभाई मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना आणली, त्यानंतर महात्मा फुले योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक लाखो लोकांना त्या ठिकाणी उपचारासाठी मदत मिळाली. कोविड सारखी महामारी आली तरी नागरिकांना त्या ठिकाणी लस मोफत देण्याचं सरकारने त्या ठिकाणी केलेलं काम आहे. अशा अनेक योजना आहेत, परंतु त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा, मिळावा आणि चांगल्या दर्जेदार सुविधा आपल्याला मिळाव्या त्यासाठी आपले मुख्यमंत्री प्रयत्न करत असतात. आणि आता कालच त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये परवाच्या सांगितलं की माझ्या वाढदिवसानिमित्त मला बुके, शाल किंवा नारळ किंवा बॅनर लावून तुम्ही मला खुश करू शकत नाही, तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जास्तीत जास्त मदत करा, जेणेकरून मला या महाराष्ट्रातील जनतेला जास्तीत जास्त मदत करता येईल, त्यांच्या सोयी सुविधा करता येतील, ज्यांची अडचणीवरती मात करता येईल अशा प्रकारचं आव्हान करणारा मुख्यमंत्री पहिला असं नाही. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम देवेंद्रजी करत असतात. आणि मी खरंच डॉक्टर वाघसर असेल, वाघ मॅडम असेल, त्यांचे या हॉस्पिटलमध्ये असणारे सर्व डायरेक्टर असतील, त्यांची सर्व टीम असेल, मी कौतुक करतो की मावळ तालुक्यातील मला असं वाटतं आरोग्य शिबिराचा यावेळेचा हा उपक्रम अतिशय चांगला असेल. अनेक नागरिकांना त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप त्रास सहन करावा लागतो. तर डॉक्टर साहेबांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो की तुम्ही मावळ तालुक्याच्या जनतेसाठी चांगला उपक्रम घेऊन आलेला आहात. आणि अण्णा डॉक्टर साहेबांचं या पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये चांगल्या प्रकारचं अतिशय बेस्ट न्यूरोसर्जन म्हणून नाव आहे. त्याच्यामुळं चांगली सर्व्हिस या ठिकाणी आशा व्यक्त करतो. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, कारण की आता तुम्ही सगळेजण यायला उशीर झाला, भरपूर नागरिकांना या ठिकाणी थांबावं लागलं. त्यामुळं पुढच्या वेळी काही गोष्टी अशा असतील तर मला असं वाटतं नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळं मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं की आम्हाला थोडंसं यायला उशीर झाला, परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडनं जास्तीत जास्त मदत आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, तालुक्यातील जनतेला कशा प्रकारे होईल असा नेहमी आमच्यासारख्याचा प्रयत्न असतो. आणि एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल डॉक्टर साहेब आपण सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांची आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अण्णा तो माईक काढला तर चांगला. माईक आज 22 जुलै आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा या दोनही नेत्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आपल्या सोमाटणे परिसरामध्ये असलेल्या स्पर्श हॉस्पिटलच्या सर्व डायरेक्टर आणि इथल्या सहकाऱ्यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य शिबिर आज आयोजित केलेले, ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी आत्ताच व्यक्त केलं असे मावळ तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय विठ्ठलनाना शिंदे, माझे सहकारी तळेगाव दाभाडे शहराचे भाजपाचे माजी अध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे, पंचायत समितीचे माजी गटनेते साहेबरावांना कारके, विष्णुभाऊ मोरे, विशालजी मोरे, संजयजी बाविस्कर, संदीपजी भेगडे, ज्यांनी या कार्यक्रमाला निमंत्रित केलं असे डॉक्टर अमितजी वाघ, रुचाताई वाघ, सर्व या हॉस्पिटलमधील स्टाफ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले
तालुक्यातील नागरिक बंधू भगिनी, माझ्या सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, रवी आप्पांनी यायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी देखील प्रथमतः आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज डॉक्टर वाघ यांनी जो काही संकल्प केलाय की मावळ तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार द्यायचे, मग त्यामध्ये वेगवेगळ्या तपासण्या असतील किंवा कुठल्याही शस्त्रक्रिया असतील त्या देखील आपल्याला मोफत करायच्या. एक चांगला सुज्ञ असा उपक्रम डॉक्टर वाघ आणि त्यांच्या सर्व या हॉस्पिटलमधल्या टीमनं आयोजित केलेला आहे. खरं तर आज आपण मावळ तालुक्यात पाहिलं असेल, अनेक हॉस्पिटल वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून नागरिकांना उपचार देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचमध्ये आपलं स्पर्श हॉस्पिटल देखील सातत्याने काम करताना पाहतोय. मागील काही दिवस जर पाहिले तर त्या हॉस्पिटलची योजना देखील बंद करण्यात आली होती, परंतु ती योजना महात्मा फुले योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल या देखील योजना आता सुरू झालेल्या आहेत. म्हणून मी आज या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, मी मावळ तालुक्यातील देखील जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून हे शिबिर जरी होत असलं तर शिबिराचा कालावधी 7 दिवसाच्या ऐवजी आपण 15 दिवस करावा आणि 15 दिवसानंतर सुद्धा ज्या ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना मोफत उपचार घेण्याची आवश्यकता आहे किंवा ज्यांना वाटतं की आम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यांनी देखील या हॉस्पिटलमध्ये येऊन आपले उपचार घ्यावेत. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये किंवा आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात एक या मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नक्कीच मला देखील अभिमान आहे, समाधान आहे की अनेक हॉस्पिटल असतील, अनेक भागातले महत्वाकांक्षी प्रकल्प असतील, हे देखील उभे राहत आहेत. मावळ तालुक्याला जोडणारे मोठमोठे रस्ते असतील, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग असतील, हे देखील चांगल्या पद्धतीने करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. या योजना किंवा अनेक कामं मावळ तालुक्यात होत असताना मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, मावळ तालुक्यातील वाड्यापाड्यावरती गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळावा, एवढीच माझी देखील माफक अपेक्षा ठेवून आम्ही सर्व मंडळी काम करतोय. आज खरं तर मी रवी आप्पाचं देखील कौतुक करीन की आज आम्ही दोघंही मंडळी पहिल्यांदा एकत्रित चांगल्या कार्यक्रमात राज्यामध्ये मुख्यमंत्री तुम्ही तर आहेच ना, तुम्ही कुठे राहता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब किंवा आदरणीय अजितदादा या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून ज्यावेळेला एकत्रितपणे काम करतात त्यावेळेला मावळ तालुक्यातल्या देखील अनेक सहकाऱ्यांनी, त्यामध्ये भारतीय जनता पक्षातले रवी आप्पा असेल, संतोष भाऊ असेल, संतोष भाऊ तर आमच्याबरोबर आहेच महायुती म्हणून, पण आता रवी आप्पा पण आले, असं मी जाहीर केलं तर काय वागणार ना, कार्यक्रमाच्या निमित्तानं आले. उगाच काहीतरी वेगळा उद्या अर्थ घेऊ नका, परंतु चांगल्या कार्यक्रमाकरता किंवा या तालुक्यातल्या समाज उपयोगी जे जे उपक्रम आपण राबवाल त्यामध्ये नक्कीच आज सगळेच मंडळी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित येत आहेत, याचं मी नक्कीच स्वागत करील. आणि उद्याच्या काळामध्ये आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू समजून आपण राजकारण केलं पाहिजे, आपण समाजकारण केलं पाहिजे, आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रत्येकाच्या अडीअडचणीत उभं राहायला पाहिजे, एवढीच माझी माफक अपेक्षा तुम्हाला सर्व नेते मंडळीकडून आहे. म्हणून आज आपण आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून डॉक्टर वाघ यांनी हा उपक्रम सुरू केलाय. मी देखील डॉक्टर तुम्हाला सांगू इच्छितो, जेवढे पेशंट तुम्हाला योजनेत बसवता येईल तेवढे बसून घ्या, परंतु जर एखादा उपचार किंवा एखादा कुठलाही आजार हा जर आपल्याला योजनेत बसवता येत नसेल, परंतु अशी कुठली व्यक्ती आली तर त्या बाबतीत माझ्याशी किंवा रवी आप्पाशी आपण संपर्क करावा. संतोष भाऊ आहेत, आम्ही सगळीच मंडळी तुमच्या सोबत आहोत की त्यामध्ये आपल्याला काही मार्ग काढता येईल का, किंवा तो उपचार त्यांना मोफत कसा देता येईल किंवा अल्प दरामध्ये कसा देता येईल, त्या बाबतीत देखील विचार करून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मागच्या 6 वर्षापूर्वीचा एक छोटासा एक आठवणीतला या ठिकाणी आल्यावरती मुद्दा देखील मला आवर्जून सांगितला पाहिजे. आपलं काय नाव त्याचं? ओम मोरे. आमचा ओम मोरे म्हणून, की ज्याची आई परांजपे विद्या मंदिर मध्ये शिपायाचं काम करते आणि मुलाचं शिक्षण मोठ्या घेत असताना तो पोलीस क्षेत्रामध्ये किंवा आपल्या पोलीस विभागामध्ये त्याला भरती व्हावी याकरता तो प्रशिक्षण घेत होता.
परंतु मुलाचं दुसऱ्या ऑपरेशन करण्याकरता पैसे नव्हते. मला डॉक्टर वाघ साहेबांनी त्या मुलाचं मेजर मानेचं ऑपरेशन करून दिलं आणि आज आपला ओम हा व्यवस्थितपणानं चालतोय. त्याचं शारीरिक देखील तो आता सुदृढ झालाय आणि त्याचं ऑपरेशन करताना 8 लाख 10 लाख रुपयाचं बाहेरच्या ठिकाणी जाऊन त्याचं जे काही कोटेशन येत होतं आमच्या डॉक्टरांनी त्यावेळेला सगळं मोफत करून दिलं. हे देखील मला आवर्जून सांगितलं. असे उपचार घेताना आपल्या लोकांना खरं तर आपण एक सामाजिक बांधील किंवा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या सेवाभाव वृत्तीतून जर एक चांगलं पाऊल उचललं तर आम्हाला देखील आनंद आहे. म्हणून डॉक्टर मुख्यमंत्री सहायता निधी यातून देखील आपल्या तालुक्यात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कक्षातून माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 कोटी रुपये एवढ्या आपण तालुक्यामध्ये घेऊन मदतीचा देखील हातभार लावला. वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळाला आणि ह्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, इथल्या नागरिकांना उपचार मिळावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा डॉक्टर अमित वाघ, रुचाताई वाघ आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करून या ठिकाणी याला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल सकाळी 10 वाजल्यापासून हा सगळा राऊंड आमचे सगळे लाभार्थी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळ्याला सोबतही केलेले आहे. कार्यक्रमाच्या प्रोटोकॉल प्रमाणे आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आभार प्रदर्शन करणार आहोत. डॉक्टर उषा वाघ मॅडम अशा क्षेत्रातही व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण आभार. मला माहितीची आवश्यकता आहे प्रकारांना. आज 22 जुलै महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्पर्श हॉस्पिटलतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले, जे 27 तारखेपर्यंत आम्ही जाहीर केले होते. पण जसं अण्णा म्हणाले की पुढे तुम्ही कंटिन्यू करा, तर डेफिनेटली त्या गोष्टी कंटिन्यू होतात. तर आता या महाआरोग्य शिबिराला आम्हाला आपल्या मावळाचे लाडके आमदार सुनील अण्णा शेट्टी आणि भाजपचे नेते आमचे मित्र आणि आमचे नाही ऍडवायझरी रवी अप्पा भेगडे यांची उपस्थिती आम्हाला आज लाभली. विशेष म्हणजे की आम्ही यांचे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पण उपस्थिती आम्हाला लाभली. मेन म्हणजे सांगायचं असं की सूर्यअण्णा शेट्टे, माननीय सूर्यअण्णा शेट्टे असू दे किंवा रवी अप्पा असू दे, यांचे आरोग्याविषयी सेवेचे जे मोठे काम आहे ते आपण सर्वांनीच फार जवळून बघितले आहे. त्यामुळे या शिबिराला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही. आणि आम्हाला या आरोग्य शिबिरासाठी तुमची उपस्थिती लाभली, दोघांची उपस्थिती लाभली, माननीय सूर्यअण्णा शेट्टे आणि माननीय रवी अप्पा भेगडे त्यांच्यासाठी स्पर्श परिवारातर्फे आम्ही मनपूर्वक तुमचे आभार मानतो. आणि एवढे सांगू